सकाळ सकाळी सकाळी तुमचं आणखी एका नवीन व्लॉग मध्ये. तर आता आम्ही चाललोय फिरायला. आउटफिट दाखवते. आगे आगे नाही मी तर हेच घातले बाई. फाचे फाचे तर आम्ही चाललो आता सिटी पॅलेसला. तिकडनं मग बघू. आज भरपूर प्लेस फिरायचे. मॉर्निंग. येस, तर भरपूर प्लेस फिरायचे. तर लेट झालं तर आम्ही निघतो. आता चाललोय ना फिरायला. तर सकाळ सकाळी बाहेर तोंडात असे वाफा निघतात भाई. बघा, मला माहित नाही तुम्हाला दिसतंय का नाही, पण येतात भाई वाफा येतात भाई नाकात ना तोंडात ना. हा आता दिसतंय, आता दिसतंय. तर इथं सकाळ सकाळ एवढं बेकार धुकं आहे. ऍक्च्युली कॅमेरामध्ये ना थोडंसं क्लिअर दिसतंय, पण आम्हाला ना डोळ्यांनी काहीच दिसत नाही. थोडं असं जास्त नाही का. हा भाई खूप धुकं आहे, खूप धुकं आहे. बापरे बाप, वाटली थंडीने टेन्शन. इथले लोक भाई चप्पल बिप्पल घालून निघालेत बाबा. आणि एक सांगू का भाई, इथले लोक आहेत ना खूप घाण गाड्याचं, खूप घाण. म्हणजे कधी एखादा कुठल्या सेकंडला समोरून ब्रेक पण मारेल ना, सांगता येत नाही भाई. खूप घाण अलर्ट राहावं लागतं. तर भाईला ह्याला तर लागली बाबा. एक दोन दिवसामध्ये ठीक आहे, म्हणजे हा एका दिवसात त्याला समजले तरी कशी चालवायची. माझी तर डेअरिंगच होत नाही इथं गाडी चालवायची. हो हो, पण इथे ना असं छोले कुलचे वगैरे, मी असं जर दिसलंच ना मला, मी तुम्हाला दाखवतो. दाल वाटी चूरमा, दाल चूरमा. इकडे ना एक फेमस कचोरीचं शॉप आहे. तिथे आलो आम्ही कचोरी खायला. आम्ही व्हिडिओज वगैरे इथले खूप बघितले होते कचोरीसाठी. तर आता आपण आलोय जंतर मंतरला, आहे ना रे. तर कुठली शॉल आहे. हा बघूयाच. हा, तर मी हे सांगत होतो की इथे आलो आम्ही जंतर मंतरला. आणि मोस्टली लोकांची गर्दी इकडेच आहे ना. भाई टूर गाईड काय सांगतोय काय माहिती. हा, ते बघूयात आपण. इथे काय गर्दी आहे आपण ते पण बघूया. आम्ही आता नाही का एक म्हणजे ॲक्च्युली जे तुम्हाला मागाशी दाखवलं ना, ते कॅलेंडर होतं. कॅलेंडर म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये जन्माला आलोय, म्हणजे भरपूर काय काय होतं भाई. सांगेल तुम्हाला निवांत. आहे ना रे. दॅट्स कूल. आम्ही फॉरेनर लोक आहेत ना, तर त्यांच्या जे टूर गाईड आहेत ना, आम्ही ते ऐकतोय. आहे ना रे. इंग्लिश तर समजतंय भाई आपल्याला, म्हणून फुकटचं होतंय ते. भाई काय बॉल आहे. नाईस. त्या साईडला जे होतं ते भविष्य बघत होते. म्हणजे ते कोण त्या राऊंड मध्ये. हा, त्या राऊंड मध्ये मधले. जेव्हा महाराजा तिथं वर जाऊन बसायचे, त्यानंतर न ते तिथनं बघायचे. जेव्हा ते त्यांचा हात असं ठेवायचे, तेव्हा कळायचं त्यांना की जानेवारी महिना आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे कुठला मंथ आहे. आणि ते त्या टायमिंगला डेट ऑफ बर्थ कॅल्क्युलेट करत होते की. आणि ते टाइम कसं कॅल्क्युलेट करायचे, तर ह्याच्यामध्ये हे 24 लेअरचं बनवलेलं आहे. म्हणजे हर ह्याच्यामध्ये एक एक गॅप दिलाय, तर 24 लेअर्स आहे. आता हे प्रत्येक म्हणजे सनलाईटच्या हिशोबाने हा टायमिंग वाढतोय. तर एक म्हणजे आता हे सकाळचे 7, 8, 9, 10, 11 वाजून 19 मिनिटं बराबर द्वाय. हा, 11 वाजून परफेक्ट 11 वाजून 19 मिनिटं. जिथे सावली तुम्हाला ती पट्टी दिसते ना सावली साईडला बॉक्सेस. हा, मिनिटचे. आणि एक्झॅक्ट आत्ता ती जी सावली तिथे आहे ना, सेम आता एक्झॅक्ट तोच टाइम आहे ना आत्ता वाजले तिथे. किती खतरनाक भाई. आणि ते जे गोल तुम्हाला मी मधलं तिकडे दाखवलं होतं ना, तर ते ॲक्च्युली मंथ आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. मग तिथे आपण टोरस म्हणजे आपण जे राशी वगैरे म्हणतो ना, त्या राशी वगैरे सगळे त्या मधल्या ह्याच्यावरती आहे. वाव यार, सही आहे. खतरनाक आहे ना भाई, है ना. सही आहे यार.
आर्किटेक्ट. ह्या शॅडो मधनं तुम्हाला आता शॅडो मॉर्निंग आहे सनला, तर हे AM वाली साईड दिसते. आता जसं आफ्टरनून होईल, सन जेव्हा शिफ्ट होईल त्या साईडला, तेव्हा मग PM वाली साईड दिसणार. PM वाली ती पलीकडे इकडनं. बट काय खतरनाक केलंय यार. आता आपण कुठल्या ह्याला चाललोय? सिटी पॅलेसला ना? हे जलतल मंतर होतं. त्या राजाचं हे शहर आहे जयपूर, येस त्याच्या पॅलेस मध्ये चाललं आता. येस. चल पलीकडनं जाऊ. मी अजून दाखवतो तुम्हाला, इकडचा पण भाग दाखवतो. आणि जेव्हा सूर्य मावळेल ना, तेव्हा इकडनं रिफ्लेक्शन चालू होईल ना. लाइन है 11 यहाँ पे बज रहा है. 11 के बाद में एक लाइन 4 मिनट्स का है. 4 ये 8 12 13 और लगभग 13 के आसपास होता रहा. 11 13 में कितना जोड़ेंगे? 31. तो 44 आपकी घड़ी का टाइम. 11:54 आफ्टर मार्च वो वाला काम करेगा. 2 दिन ऐसे आएंगे ईयर में, दोनों घड़ियां बंद. जब सन इक्वेटर पे आएगा ना, बीच में जब दिन और रात बराबर होता है, सन बीच में होता है, तो सन का लाइट इस तरफ गिरेगा ना, उधर गिरेगा. सन का लाइट ऊपर गिरेगा टॉप में, बीच में. तो राजा ने 2 दिन के लिए ऊपर और इंस्ट्रूमेंट बनाया हुआ है दोनों के बीच. 21 मार्च और 23 सितंबर. यस, ये सब 300 साल पहले कैलकुलेशन किया था. 21 मार्च 23 सितंबर. राजा जो आहे ना, त्याला म्हणजे त्या टायमिंगला लोकांना कळत कसं होतं की दिवस मोठा झाला आणि रात्र छोटी झाली. तर आता जयपूरमध्ये कसं आहे की दिवस मोठा झाला आणि रात्र एकदम नाही, सॉरी, दिवस छोटा झाला आणि रात्र मोठी. अर्ली म्हणजे 5 वाजताच रात्र होऊन जाईल. ते कसं तर आपल्याला गायडर सांगणार आहे आता गणेश. तर मला मम्मीचा फोन आलता म्हणून ह्याने ऐकलं होतं, तर हा मला आता एक्सप्लेन करतोय हे वाला. हां हे आहे 0. ओके. 0 म्हणजे आपण 0 म्हणजे दिवस आणि कधी मिक्स होऊ शकत नाही, त्याला मिक्स करू शकतो. वरती पण एक कोपऱ्यावर 0 पॉइंट आहे. ओके. आता हा जो पॉइंट जे आहे, ओके, हा मिडल पॉइंट. 1 1.5 2 हिथनं स्टार्ट होतो. हिथनं जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा हा असतो की दिवस मोठा झाला आणि रात्र छोटी झाली. राजाला तर पहिली शॅडो बघा इथं एंड झाली, इथनं सन चालू झालं. ओके. तर तेच जर आपण ह्या वॉलवर बघितलं तर बघा 40 डिग्री 20 होते. ओ 40 डिग्रीवर हे इथे दिसतंय, इथे लिहिलेलं 40 ना. लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडचा फक्त फरक आहे. ओ भाई, हे पण जे आहे पण टाइम कॅल्क्युलेशनच आहे. सही आहे. तर भाई ह्या पिल्लरचा सीन काय माहिती आहे? हे 12 पिल्लर आहेत. 12 किती पिल्लर आहेत? राशीचे पिल्लर आहेत. वाव, सही आहे यार. हे काय माहिती आहे का? 12 राशीचे हे पिल्लर, धनुऋषभ वगैरे. आणि त्या गोलचा सीन काय माहिती का, आपण तिकडे बघितलेलं सूर्य. आता ते स्कोप नसतं का, ते आपण चंद्र सूर्य वगैरे बघतो, तर ते ते कुठल्या दिशेला आहे काय ते सगळं त्याच्यातनं दिसतं भाई. आता समजलं मला ते. मस्त आहे यार. आणि ह्याच्यातनं ते म्हटलंय टुरिस्टवाले की म्हणजे ह्याच्यात नाही ना भविष्य पण बघायचे त्या टाईमला. तर आता मी माझ्या वृषभ राशीचं बघतोय. वृषभ राशी कुठे? इथं ना असे वॉल येत नाही, तर असं लिहिलेलं आहे तुला. सॉरी, फोटो काढतात ना लोक. माझे वृषभ आहे, तुझी कुठे? आम्ही तर बघतोय लेबर आहे. ऋषभ बघतोय मी. मेष इथे म्हटल्यानंतर एक तर ऋषभ इथे असेल किंवा पुढे असेल. माझी रास आहे का नाही? त्या काळात माझी रास होती ना. रास 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 मीन. अरे हे भाई, मकर, मीन मकर. ऋषभ भेटलं भाई, ऋषभ भेटलं फायनली.
हे ऋषभ इथे हे पण आहे. काय आहे ह्याच्यावरती काय तर लिहिलंय माहिती समजत नाही. ओ सही आहे ना, इथे पण लिहिले 1 2 3 4 5. मला वाटते डेट आणि ते बाकीचं असेल मे बी काहीतरी. सही आहे. हे वाला असं आहे आणि म्हणजे हे जे मोठं वालं आहे ना, तर हे आणि ते तर हे न्यूमेरिकल नंबर्स त्या टायमिंगला कसं काय चालत होते हे नाही कळत मला. हो ना, पण हे आणि हे तिन्ही ना हे काय म्हणतात त्याला, म्हणजे हे तीन मिळून एक फुलफिल होतं असं म्हणतात ते. आला आपण सिटी पॅलेसमध्ये आणि ठीक आहे म्हणजे बाहेर सही आहे. बाहेर ना एवढं नाही आहे जेवढं आतमध्ये. काय सही दिसतंय का रे. ॲक्च्युली बिना कॅमेराचं म्हणजे आपण जे आता जसं आम्ही बघतो ना डोळ्यांनी, भाई एवढं क्लास दिसतंय ना ते. कोरलंय त्याच्यावरती. जयपूर जंतर मंतर सिटी पॅलेस जंतर मंतर. मी तर म्हणतो इथं आले तर सिटी पॅलेस आणि जंतर मंतर बघितल्याशिवाय भाई जाऊच नका. आणि जंतर मंतरमध्ये पण अशा गोष्टी आहेत ना. हो भाई हे बघा इथे मे बी मला वाटतं खायचं वगैरे असेल. मग काय हो. कारोबारी कलाकारी जेबे भारी दिल खाली सब लिए बिलो जिम्मेदारी की है माँ को दिला.